ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा म्हणजे बी-बी-एफ यंत्र पुरवठा करणे. आता ह्या यंत्र पुरवठा करण्याची गरज काय पडलेली आहे, की ही एक वातावरण बदल अनुकूलित शेती पद्धती, जे आजकाल वातावरण बदलते, अतिवृष्टी होतीये किंवा मध्येच दुष्काळ पडतो. तर त्यासाठी जे काही वातावरण लागणार आहे पेरणीसाठी म्हणजे ज्या पद्धती आहेत त्या बदलण्याची गरज आहे. ज्यामध्ये की सोयाबीन, हरभरा, मका, भुईमूग या पिकासाठी हे बी-बी-एफ पेरणी यंत्र अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्याच दृष्टीनं राज्यभरात जवळपास 25,000 ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा म्हणजे बी-बी-एफ यंत्र पुरवठा करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. मग त्याचा उद्देश काय आहे? यामध्ये बी-बी-एफ पेरणी करून जास्त कमी पावसामुळे होणाऱ्या नुकसानाची तीव्रता कमी होते. त्यामध्ये शेतजमिनीतील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करता येते. मृदसंधारण आणि जलसंधारण करण्यास प्रोत्साहन देणे. त्यामध्ये शेतकऱ्याचे उत्पादन वाढ करून शाश्वत शेती प्रोत्साहन देणे. याकरिता हे बी-बी-एफ खूप उपयुक्त ठरणार आहे. आता या बी-बी-एफ यंत्राचे वापरण्याचे फायदे काय-काय होत आहेत? अतिरिक्त पाणी जर निचरा झाल्यामुळं काय होतंय, की पिकाचे नुकसान कमी होत आहे. मूलस्थानी जलसंधारणानुसार कमी पाऊस झाल्यास जमिनीचा ओलावा टिकून राहतो, हवा खेळती राहते. त्याच्यानंतर बी-बी-एफ हा एका हंगामात साधारणतः 100 हेक्टर क्षेत्र पेरणी करता येईल. त्यानुसार 25,000 बी-बी-एफ पुरवठा राज्य सरकारने शेतकऱ्यांना केल्यास त्या माध्यमातून राज्य हंगामातील 25,00,000 हेक्टर क्षेत्र व्यापता येईल व त्याद्वारे सदर क्षेत्रात बियाण्याचा वापर 30 ते 40% पर्यंत कमी होईल. म्हणजे 25,00,000 हेक्टर क्षेत्रामध्ये जे बियाणं बी-बी-एफमुळं पेरणी झाली तर 30 ते 40% पर्यंत कमी बियाणंही लागू शकतं. एकाच वेळी पेरणी, खत टाकणे आणि सऱ्या तयार करणे हे शक्य होणार आहे. त्यामुळे वेळ वाचणार आहे, पैसा वाचणार आहे, मेहनती वाचणार आहे. कमी मजूर लागतात. यांत्रिकीकरणामुळे वेळ कमी लागते आणि खर्चाची बचत होते. तसेच 25,00,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकाची पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत उत्पादकता 15 ते 20% वाढणार आहे. ही त्यामध्ये फायदा होणार आहे. तर लाभार्थी कोण आहेत? लाभार्थी शेतकरी असणार आहेत. त्यामध्ये शेतकरी गटही सहभागी होऊ शकतात. शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी क्षेत्रात कार्यरत शेतकरी उत्पादक सहकारी संस्था म्हणजे एफ-पी-ओज पण ह्या पी-पी-एफ यंत्रणेसाठी अर्ज करू शकतात. आता निवडीचे निकष काय असणार आहेत? त्यामध्ये स्वतःची जमीन असावी. त्याच्या नावे किंवा कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे. शेतकरी गटातील कोणत्याही एका सदस्याच्या नावे ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे. आता लाभार्थ्याची निवड प्रक्रिया काय असणार आहे? बी-बी-एफ यंत्रणासाठी शेतकऱ्यांना अर्ज सादर करायचे महाडी-बी-टी पोर्टलवर. स्वतंत्रपणे यांत्रिकीकरण योजनेतून न करता सुविधा विकसित करून अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य आणि यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवरती तुम्हाला नियुक्ती करण्यात येणार आहे. सदर यंत्र पुरवठ्याचे उर्वरित निकष कृषी यांत्रिकीकरण उपविभागीय योजनेप्रमाणे लागू राहणार आहेत. त्याच्यानंतर बी-बी-एफ यंत्रणेसाठी येणारा खर्च अनुदानाचे स्वरूप काय असणार आहे? जे कृषी यंत्रीकरण अभियान या योजनेअंतर्गत बी-बी-एफ यंत्रीकरणाच्या किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त 70,000 रुपयाची मर्यादा जे जास्त असणार आहे ते तुम्हाला देण्यात येईल. म्हणजे 50% रक्कम किंवा 70,000 रुपये. अशा प्रकारे एकूण 25,000 बी-बी-एफ यंत्रणेसाठी जवळपास 175 कोटीचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता अनुदान वितरण कशा प्रकारे होणार आहे? लाभार्थ्याची निवड महाडी-बी-टी पोर्टलवरती फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवरती होणार आहे. निवड झालेल्या पात्र अर्जदारांनी कागदपत्राची छाननी सहाय्यक कृषी अधिकारी करतील. त्यांच्यावर पूर्वसंमती देण्यात येणार आहे. त्या यंत्रणेची खरेदी झाल्यानंतर स्थळ तपासणी मंडळ कृषी अधिकारी करतील. त्यांच्या स्थळ तपासणीच्या आधारे तालुका कृषी अधिकारी अनुदान देण्याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना शिफारस करतील. तर अशा प्रकारे तुम्ही वैयक्तिक शेतकरी असाल किंवा शेतकरी गट असाल तर बी-बी-एफ यंत्रणेसाठी 50% अनुदानावरती किंवा 70,000 रुपयाचा मर्यादापर्यंत तुम्ही लाभ हा घेऊ शकता.